Hello students, now in this video we will see further MCQs. See, the magnetic flux linked with a coil is given by an equation phi is equal to 8t square plus 3t plus 5. The induced EMF in the coil at the 4th second will be. So by EMF induced काढायचं आपल्याला E is equal to d phi by dt. With साइन कन्व्हेन्शन असेल तर E is equal to minus d phi by dt, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमचा बघा, 2t इंटू 8 म्हणजे 16t प्लस 3 किती येईल तो 16t प्लस 3 आणि मायनस. ओके, म्हणजे असं येईल. हे बघा, E is equal to minus d phi by dt minus dt of याचा डेरिव्हेटिव्ह 8t स्क्वेअर प्लस 3t प्लस 5. 8t स्क्वेअरचा येईल तुमचा 16t आणि 3t चा येईल 3 म्हणजे 16t प्लस 3 आणि हा मायनस. ऍट टाइम किती विचारलंय 4th सेकंड. सो टी ची किंमत किती घेतली 4. सो मायनस 16 इंटू 4 प्लस 3 दॅट गिव्स यू कॅन से मायनस 67 युनिट्स डी. The pointer of deadbeat galvanometer gives a steady deflection because this is actually application of एडी करंट्स. हे जे आहे हे ऍप्लिकेशन ऑफ एडी करंट. दोन गॅल्व्हनोमीटर असतात, डेडबीट गॅल्व्हनोमीटर आणि एक असतं बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर. डेडबीट गॅल्व्हनोमीटर मध्ये आपण करंट मोजतो आणि बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर मध्ये आपण चार्ज मोजतो. ओके, हे काय डेडबीट गॅल्व्हनोमीटर विच बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हॉट एडी करंट्स. त्यामुळे याचा डायरेक्ट आन्सर जरी घेतला आपण तरी एडी करंट्स आर प्रोड्युस्ड इन द कंडक्टिंग फ्रेम ओव्हर विच द कॉईल इज वाउंड. आणि एडी करंटमुळे त्याचे ऑसिलेशन्स होत नाहीत, म्हणजे पॉइंटर जो झिरोला येतो त्यावेळेस तो ऑसिलेट नाही होत, म्हणजे असा 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 ऑसिलेट नाही होत, तर तो सरळ स्टेडीली असा झिरोला येतो वेन वी स्विच ऑफ द सर्किट. ओके, सो सी द रेट ऑफ चेंज ऑफ magnetic flux density through a circular coil of area 10 raised to minus 2 meter square and number of turns 100 is 10 raised to 3 Weber per meter square second. The value of induced EMF. आता याच्यामध्ये तोच फॉर्म्युला वापरायचा, फक्त मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स घ्यायचं, म्हणजे E इज इक्वल टू डी फाय बाय dt जे आहे आपलं मॅग्निट्यूड काढताना त्याला मल्टिप्लाय बाय काय घ्यायचं n. E इज इक्वल टू n डी फाय बाय dt. आता याच्यात डी फाय बाय dt काढताना फाय फ्लक्स दिलेला आहे का डायरेक्ट नाही दिलेला आहे. तो आपल्याला कसा काढता येईल, तर डी फाय बाय dt काढताना लक्षात घ्या 10 रेज टू मायनस 2 आणि 10 रेज टू 3 बघा वेबर पर मीटर स्क्वेअर. हे झालं इंडक्शन, हा बी आहे. या बी ला जर आपण एरियाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, हे बघा इथे दाखवतो तुम्हाला. E इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला डी फाय बाय dt एन टर्न साठी मल्टिप्लाय बाय एन. ओके, नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 100. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 100. आता डी फाय बाय dt कसा काढायचा ते इकडे काढलेलं आहे बघा. डी फाय बाय dt इज इक्वल टू, आता फाय काय असतो बी ए, कारण मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया, बरोबर. म्हणजे फायची किंमत काय घेतली बी ए. सो डी फाय बाय dt काय येईल मग तुमचं डी dt ऑफ बी ए. बी किती दिलेला आहे बघा, बी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला 10 रेज टू एरिया येतो 10 रेज टू मायनस 2 आणि हा किती 10 रेज टू 3. म्हणजे हे किती झालं बघा 10 रेज टू मायनस 2 एरिया आहे आणि हा 10 रेज टू 3 म्हणजे 10 रेज टू 1. म्हणजे डी फाय बाय dt ची किंमत किती आली, डी फाय बाय dt ची किंमत केली 10 रेज टू 1 आणि हा n किती 100. सो दॅट गिव्स 10 रेज टू 3 10 रेज टू 3 व्होल्ट. EMF induced किती होईल 10 रेज टू 3. A conducting loop having a capacitor is moving outward from the magnetic field, then which plate of the capacitor will positive. त्याच्यामध्ये when we pull this, जेव्हा आपण ह्याला ओढतो तेव्हा चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होतं. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे काय होतं EMF इंड्युस्ड होतं आणि EMF इंड्युस्ड झाल्यामुळे इंड्युस्ड करंट फ्लो होतं. काय होतं इंड्युस्ड करंट फ्लो होतं. याच्यात जे इंड्युस्ड करंट फ्लो होतं ते अँटी क्लॉकवाईज असतं, अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे चार्जेस कसे फ्लो होतील क्लॉकवाईज. सो फ्रॉम ए टू बी. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज जो तयार होईल तो तुमचा कसा होईल ऍट प्लेट ए. सो आन्सर ए. अ स्मॉल कॉइल इज इंट्रोड्यूस्ड बिटवीन द पोल्स ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेट so that its axis coincides with the magnetic field direction. The number of turns is n and the cross-sectional area of the coil is A.
When the coil turns through 180 degree about its diameter, the charge flowing through the coil is Q. The total resistance of the circuit is R. What is the magnitude of magnetic induction? सिंपल आहे, जरी तो मोठा दिसत असला प्रॉब्लेम तरी सोपा आहे. बेसिक कन्सेप्ट E इज इक्वल टू मायनस d∅dt. बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये बी काढायचं आहे. इन टर्म्स ऑफ काय दिसतंय का चार्ज वगैरे दिसतोय तुम्हाला बघा क्यू किंवा रेजिस्टन्स या भाषेत काढायचं आहे. मग काय करायचं E इज इक्वल टू मायनस d∅ dt वापरला आपण. आन्सर आपल्याला काय काढायचं इन टर्म्स ऑफ आय वगैरे किंवा चार्ज वगैरे पाहिजे ना. मग E इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आय आर. इथे E इज इक्वल टू काय घेतला आय आर इज इक्वल टू मायनस d∅ dt. ओके. आता व्हॉट इज करंट. करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे क्यू बाय टी घ्या किंवा आता dt लिहितो आपण म्हणून इथे dt म्हणून इथे dt घ्यायचा, बाकी काही नाही. क्यू बाय dt म्हणजे चार्ज अपॉन टाइम. आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम इंटू आर तसाच इज इक्वल टू मायनस d∅ dt. ओके. मग आता क्यू इज इक्वल टू काय हा dt कॅन्सल झाला. क्यू इज इक्वल टू काय हा इकडे डिवाइड होईल. सो क्यू इज इक्वल टू मायनस 1 बाय आर इंटू d∅. मायनस 1 बाय आर इंटू d∅. बरोबर आहे. आता आन्सर जर मध्ये पाहिलं आपण तर आन्सरमध्ये आपल्याला हे सर्व दिसतात, पण काय काढायचं आहे बी काढायचं आहे. त्यामुळे फाय जो आहे म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. रेट दॅट मॅग्नेटिक फ्लक्स इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. फाय इज इक्वल टू बी ए माहिती आहे आपल्याला. फाय इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला बी ए बेसिक. नंबर ऑफ टर्न्स एन असेल तर काय होईल एन बी ए. पण आता रोटेट होते कॉईल. याच्यामध्ये काय होतंय रोटेट होते कॉईल ना. वेन द कॉईल टर्न्स थ्रू. त्यामुळे आपल्याला त्याचे कॉम्पोनंट्स घ्यावे लागतात. अशा वेळेस मायनस 1 बाय आर तसाच फ्लक्स जे आहे ते NAB कॉस थिटा घेतो आपण जेव्हा ते रोटेट होते त्यावेळेस, पण त्याच्या पोझिशन्स आपले बदलतात. त्यामुळे NAB कॉस थिटा 1 मायनस NAB कॉस थिटा 2. ओके. सो NBA अपॉन आर हा मायनस आहेच. सो NBA अपॉन आर आणि मग थिटा 1 किती आहे तुमचा 180 डिग्री. सो रोटेशन जे होते त्याचं इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनला. ओके. दॅट इज यू कॅन से इनिशियल. आता तुम्ही इथे थिटा 2 मायनस थिटा 1 असं पण घेऊ शकतात. ओके. सो 180 मायनस कॉस 0 मायनस NBA अपॉन आर कॉस 180 मायनस 1 मायनस कॉस 0 1 मायनस मायनस म्हणजे मायनस 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 2 ॲडिशन येते तर मायनस 2 हे मायनस आणि हे मायनस प्लस. मग 2NBA अपॉन आर 2NBA अपॉन आर. क्यू इज इक्वल टू आपल्याला बी पाहिजे. मग बी काय येईल आपला बी इज इक्वल टू हा बी काढायचा हा आर तिकडे मल्टिप्लाय होईल आणि 2NA डिवाइड होईल. सो बी इज इक्वल टू QR अपॉन 2NA. बी इज इक्वल टू QR अपॉन 2NA डी काय येईल त्याचं डी. ना रेक्टँग्युलर लूप इज बिंग पुल्ड एट अ कॉन्स्टंट स्पीड v. हे लूप इकडे ओढलं जाते विथ स्पीड v थ्रू अ रिजन ऑफ सर्टन थिकनेस d. हा जो मॅग्नेटिक फील्डचा रिजन आहे त्याच्या थिकनेस समजा आपण कन्सिडर केली की d, त्यात तो ओढला जातोय. इन विच युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज सेटअप. हा बघा हा जो मॅग्नेटिक फील्ड बी आहे एक क्रॉस दाखवलं ते मॅग्नेटिक फील्ड आहे बी. त्याची विड्थ किती घेतली डी. पुल करतोय आपण इन मॅग्नेटिक फील्डमध्ये. द ग्राफ बिटवीन द पोझिशन x ऑफ द राईट हँड एज ऑफ द लूप अँड द इंड्युस्ड EMF E विल बी. हा x म्हणजे समजा तो आतमध्ये x गेला तर EMF किती इंड्युस्ड होईल, परत आतमध्ये x गेला तर EMF इंड्युस्ड किती होईल वगैरे वगैरे. ओके. आता स्टेडीली तो आपण आत जेव्हा घेतो तेव्हा चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होत असतं, कारण आता इथे किती 0 मॅग्नेटिक फ्लक्स आहे एंट्री करताना. मग जसं आत जाईल तो तसं मॅग्नेटिक फील्ड वाढत जात आहे. ओके. सो देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. सो E इज इक्वल टू अँड बिकॉज ऑफ दॅट EMF इज इंड्युस्ड. त्यामुळे EMF E वर्सेस आपल्याला एक्स काढायचा आहे. तर लक्षात येईल की जसं जसं तो आत जाईल तसं EMF इंड्युस्ड होत जाईल. स्टेडीली जाते त्यामुळे कॉन्स्टंट EMF इंड्युस्ड होईल. बट इज इक्वल टू मायनस d∅ dt. त्यामुळे ते निगेटिव्ह डायरेक्शनला असेल म्हणजे हे बघा हे. ओके. पुढे काय होईल, पुढे जसं जसं ते आतमध्ये जाईल पूर्णपणे आतमध्ये त्यावेळेस ते स्टेडी होऊन जाईल आणि 0 होऊन जाईल. स्टेडी होऊन जाईल ना ते, कारण चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल त्यावेळेस 0 असेल पूर्णपणे आत गेल्यानंतर. करेक्ट. त्याच्यानंतर जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा परत चेंज इन मॅग्नेटिक म्हणजे बघा 0 टू मॅक्झिमम व्हॅल्यू एंट्री करताना आणि मॅक्झिमम व्हॅल्यू टू 0 व्हॅल्यू आणि आतमध्ये स्टेडीनेस असल्यामुळे ते EMF इंड्युस्ड काय होईल 0. त्यामुळे
एंट्री करताना ईएमएफ इंड्युस्ड होत आहे, पण ई इज इक्वल टू मायनस डी5/dt, त्यामुळे ते निगेटिव्ह डायरेक्शनला. ओके, नंतर ते आतमध्ये गेल्यावर स्टेडी झाल्यावर 0 होतं आणि परत जेव्हा बाहेर पडेल तेव्हा ईएमएफ इंड्युस्ड होईल, ई इज इक्वल टू मायनस मायनस, म्हणजे ते प्लस होतं आणि मग हा स्टेडीनेस. सो बी, याचा आन्सर काय येईल? बी. पुढे अ कंडक्टर A conductor is moving with a uniform velocity of 10 meter per second at right angles to the magnetic field of induction 0.4 into 10 raised to minus 4 Weber per meter square. If the EMF induced in the conductor is 6 into 10 raised to minus 5 volt, then the length of the conductor. So when you can say conductor is moving uniformly, uniform velocity, perpendicular to the magnetic field, at that time EMF induced is given by E is equal to BLV. E is equal to काय असतो फॉर्म्युला? BLV. याच्यामध्ये आपल्याला B दिलेला आहे, त्याच्यानंतर व्ही दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? लेंथ विचारलेलं आहे आणि ईएमएफ पण प्रोव्हाइड, येस ईएमएफ दिलेला आहे, म्हणजे ई इज इक्वल टू BLV. मग सोपं आहे, एल काढायचं आहे फक्त. ई इज इक्वल टू BLV, सो एल इज इक्वल टू ई अपॉन BV. ईएमएफ प्रोव्हाइड केलेलं आहे, बी प्रोव्हाइड केलेलं आहे, व्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. ई 6 into 10 raised to minus 5 हे मॅग्नेटिक इंडक्शन आणि हे वेलॉसिटी. So after putting all these values we get 1.5 into 10 raised to minus 1 म्हणजे 15. याचाच अर्थ काय झाला? 15 into 10 raised to minus 2 मीटर आणि minus 2 मीटर म्हणजे सेंटीमीटर. सो 15 सेंटीमीटर. बी. A metallic square loop ABCD is moving in its own plane with velocity v in a uniform magnetic field perpendicular to its plane as shown in the figure. An electric field is induced. Electric field induced म्हणजे EMF induced म्हणजे induced current. Induced current. आता याच्यामध्ये आपण असं पुल करतोय, तेव्हा जे परपेंडिक्युलर साइड्स असतील त्याच्यामध्ये रेट ऑफ, कारण ते काय झालं हे बघा, AB आणि DC हे पॅरलल आहे टू दिस प्लेन. सो अल्टिमेटली हे जे परपेंडिक्युलर असेल AD आणि BC याच्यामध्ये EMF काय होईल? इंड्युस्ड होईल. आणि EMF इंड्यूस झाल्यामुळे because there is a change in magnetic flux takes place along this AD and BC, करेक्ट. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल या डायरेक्शनने, त्यामुळे अल्टिमेटली EMF इंड्यूस जे होईल ते कुठे होईल? AD आणि BC. याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? येस, इन बोथ AD अँड BC म्हणजे D. इन बोथ AD अँड BC परपेंडिक्युलर म्हणून. ओके, The figure shows 4 wire loops 1, 2, 3, 4 with edge lengths of either L or 2L. But all 4 loops will move through a region of uniform magnetic field B. इकडनं समजा आपण हे पास केलं, हे पास केलं, हे पास केलं आणि हे पास केलं, चारही. At the same constant velocity, rank the 4 loops according to the maximum magnitude of EMF induced as they move through the field greatest first. ओके, आता याच्यात साधी गोष्ट आहे, ए आणि बी ची जी लेंथ आहे एंट्री करतानाची, ही बघा, ही लेंथने विचार करायची. इथे जो पार्ट आज घुसेल तो हा आणि हा, दोघांची लेंथ कशी? इथे बघा, ही परपेंडिक्युलर लाईन दिसते ना याची, ही आणि ही दोघांची कशी आहे? सारखी आहे, करेक्ट. सो लेंथ ऑफ ए अँड बी सेम एंटरिंग इन मॅग्नेटिक फील्ड. जे एंट्री करताना या दोघांची लेंथ सारखी आहे, त्यामुळे EMF जे इंड्युस्ड होईल ते दोघांमध्ये सारखं होईल. म्हणजे EA इज इक्वल टू EB ही पहिली गोष्ट. EA इज इक्वल टू EB ही पहिली गोष्ट. आता EA इज इक्वल टू EB कुठे कुठे दिसते तुम्हाला? हे नाही म्हणजे हे नाही, म्हणजे C आणि D चा चान्स गेला. हे बघा, EA इज इक्वल टू EB आहे, EA इज इक्वल टू EB आहे, म्हणजे आयदर A और B असेल. आता प्रश्न C आणि D चा पण बघा, याची ही जी लेंथ ही परपेंडिक्युलर साइड जी आहे ती पण दोघांची सारखी आहे, त्यामुळे EMF इंड्यूस C आणि D मध्ये पण सारखं होईल. हे बघा, EC इज इक्वल टू ED, EC इज इक्वल टू ED, म्हणजे याचा अर्थ A किंवा B पैकी चान्स आहे. आता पुढचा प्रश्न आहे, C आणि D ची जी लेंथ आहे, C आणि D ची लेंथ काय? बघा, ही यांच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे EMF इंड्यूस जे होईल E इज इक्वल टू BLV. EMF इंड्यूस जे होईल ते दोघांमध्ये जास्त असेल यांच्यापेक्षा.
म्हणजे EA इज इक्वल टू EB आणि EC इज इक्वल टू ED हे क्लिअर झालं. आता फक्त कोण मोठं आणि कोण छोटं, तर EC आणि ED ग्रेटर दॅन EA अँड EB म्हणजे B. काही आन्सर B. दॅट इज EC इज इक्वल टू ED आणि EA इज इक्वल टू EB, बट EC ED ग्रेटर दॅन EA EB. B. At a place, the value of horizontal component of Earth's magnetic field is this: 3 into 10 raised to minus 5 Weber per meter square. A metallic rod AB of length 2 meter placed in east-west direction. बरं, म्हणजे असा east-west direction. Having the end A towards the east. End A towards east. इकडे हा A. Falls vertically downwards with a constant velocity of 50 meter per second. Which end of the rod becomes positively charged and what is the value of induced EMF? बरं, इंड्युस्ड EMF काढायचा म्हणजे बेसिक फॉर्म्युला आपला तोच आहे. जेव्हा रॉडच्या बाबतीमध्ये असतं, जेव्हा ते रोटेशनमध्ये असतो त्यावेळेस तो E इज इक्वल टू BLV. बी किती प्रोव्हाइड केलेलं आपल्याला, इंडक्शन बघा, वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय, हा D फाय बाय A म्हणजे B. 3 into 10 raised to minus 5 B ची व्हॅल्यू कळली. L किती आहे 2 आणि V किती आहे 50 म्हणजे 3 into 10 raised to minus 5 into 2 into 50. 50 into 2 100 म्हणजे 10 raised to plus 2 झाले. प्लस 2 आणि मायनस म्हणजे मायनस 3. 3 into 10 raised to minus 3. पहिली गोष्ट हे क्लिअर झालं. 3 into 10 raised to minus 3 व्होल्ट. 3 into 10 raised to minus 3 व्होल्ट म्हणजे 3 मिली व्होल्ट. म्हणजे पहिला आन्सर येईल तुमचं 3 मिली व्होल्ट. हे लक्षात घ्या. हे नाही एकतर बी किंवा डी. 3 मिली व्होल्ट 3 मिली व्होल्ट. इथे बघा 3 into 10 raised to minus 3 मिली व्होल्ट दिलेलं आहे. हे व्होल्ट पाहिजे होतं. म्हणजे हे ए आणि सी नाही, बी किंवा डी. करेक्ट. आणि मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा जर वापर केला या केसमध्ये तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स जो राईट हँड रूल सॉरी त्याच्याने जर आपण वापर केला तर आपल्याला एंड ए हे काय होईल, पॉझिटिव्हली चार्ज होईल. त्यामुळे बी याचा आन्सर काय, बी. येस. कन्सिडर द सिच्युएशन शोन इन द फिगर. द वायर AB is sliding on the fixed rails with a constant velocity. If the wire AB is replaced by semicircular wire, the magnitude of the induced current will be. लक्षात घ्या, सेमीसर्क्युलर वायर जर असेल, जर लेंथ सारखी असेल त्यांची, म्हणजे ओव्हरऑल तिचे परत सेमी जो सर्कलचा पार्ट आहे त्याचा जर आपण जर सर्कम्फरन्स काढला आणि लेंथ जर सारखी असेल AB इतकीच, तर आपल्याला रिझल्ट जो मिळेल, जे मॅग्निट्यूड मिळेल इंड्युस्ड करंटचं, ते कसं असेल, सेम. सो रिमेन्स सेम. बी 33 काय तुमचं, रिमेन्स सेम. बी. पुढचं बघा, फिगर 1. या राईट साईडला आपण फिगर बघू, फक्त वाचून घ्या अगोदर. फिगर 1 शोज अ कंडक्टिंग लूप बिंग पुल्ड आउट ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड विथ अ स्पीड V. Which of the 4 plots shown in figure 2 may represent the power delivered by the pulling agent as a function of speed V? हे बघा, this one. ही डायग्राम येते. काय म्हणते बघा, इन फिगर 1 शोज अ कंडक्टिंग लूप, हा लूप बिंग पुल्ड आउट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, पण बाहेर ओढतोय. हे मॅग्नेटिक फील्ड आहे, याला बाहेर ओढतोय विथ स्पीड V. Which of the 4 plots shown in the figure may represent the power delivered by the pulling agent as a function of the speed V? म्हणजे याच्याने जे इंड्युस्ड करंट होईल, इंड्युस्ड करंटमुळे किंवा इंड्युस्ड EMF होईल, त्याच्यामुळे इंड्युस्ड करंट होईल, आणि ते जे इंड्युस्ड इलेक्ट्रिक पॉवर असेल त्याचं आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन अगोदर इक्वेशन तयार करावं लागेल आणि मग त्या इक्वेशनवरनं आपल्याला त्याचा ग्राफ ओरल मिळेल. बरोबर आहे. आता त्याचं जर रिलेशन काढायचं म्हटलं तर कसं करता येईल बघा. इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, किंवा जनरल पॉवरचा फॉर्म्युला काय, वर्क अपॉन टाइम. बरोबर आहे. वर्कचं काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय, व्हेलॉसिटी. म्हणजेच इनडायरेक्टली पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. ही जर आपण इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू दिस फोर्स इंटू V. आता हा जो फोर्स जनरेट होतो, कशामध्ये जनरेट होतोय, हे आपण ही फ्रेम पूल करतोय. ही फ्रेम काय करतोय आपण, पूल करतो, ओढतोय. समजा हा जो कंडक्टिंग पार्ट आहे,
समजा याची लेंथ किती आहे एल, लेंथ किती आहे एल. ओके, वेलॉसिटी किती आहे व्ही, वेलॉसिटी किती आहे व्ही. आणि जर आपण याला मॅग्नेटिक इंडक्शन बी मधनं पूल करतोय तर जो फोर्स क्रिएट होईल तो असेल BIL. काय असेल BIL. आपण शिकलोय 11th. सो फोर्स BIL इंटू व्ही तयार होईल. म्हणजे याचा जर विचार केला तर इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी, दॅट इज BIL इंटू व्ही. हा फोर्स, इलेक्ट्रिकल फोर्स ड्यू टू दिस मॅग्नेटिक, म्हणजे बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF is induced, and because of that induced current is there, and because of that induced current, when current carrying conductor is placed under the influence of magnetic field, force acting on it, हा basic concept आहे. When current carrying conductor is placed under the influence of uniform magnetic field, force acting on it, and तो जो फोर्स असतो तो बिल साइन थिटा असतो, BIL साइन थिटा. मॅक्झिमम फोर्स जो असतो तो केव्हा असतो, when that conducting wire or conducting rod is perpendicular, theta 90, sin 91, मग बिल साइन थिटा म्हणजे sin 91 म्हणजे बिल इंटू व्ही. आपल्याला माहिती EMF इंड्यूस्ड किती होतं रॉडमध्ये, BLV. करेक्ट, BLV. आपल्याला बेसिकली काय करायचंय, इथे I ची व्हॅल्यू जर पुट करायची असेल या ठिकाणी तर E इज इक्वल टू IR आहे. सो I इज इक्वल टू E बाय R. E किती BLV अपॉन R. Put this value of I here. मग P ची व्हॅल्यू काय होईल, P इज इक्वल टू B इंटू I ची किंमत BLV अपॉन R, BLV अपॉन R. L तसाच, V तसाच. सो P इज इक्वल टू B इंटू B B स्क्वेअर, L इंटू L L स्क्वेअर, V इंटू V V स्क्वेअर अपॉन R. आपल्याला रिलेशन कोणाचं करायचं, पॉवर आणि व्हेलॉसिटीचं. P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V स्क्वेअर. ह्या इक्वेशनचा जर विचार केला तर तो जो ग्राफ आहे तो असा पाहिजे, म्हणजे बीचा पार्ट असेल तो. हे बघा हा जो दिसतोय हा, दिस वन बी का रिलेशन इज P डायरेक्टली प्रपोर्शनल टू V स्क्वेअर. ओके, सो बाय युजिंग दिस इक्वेशन वी कॅन से दॅट नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस, लाईक बी. पुढे बघा, अ copper rod of length L is rotated about one end perpendicular to the magnetic field B with constant angular velocity omega. The induced EMF between the two ends is. बेसिक कन्सेप्ट तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ ओमेगा काढायचं आपल्याला, अँग्युलर व्हेलॉसिटी ज्याला म्हणतो आपण. E इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, d∅ बाय dt. बरोबर आहे. सो फाय म्हणजे काय, BA. फाय म्हणजे काय, BA. इकडे बघा, E इज इक्वल टू d∅ बाय dt ऑफ फाय काय, इंडक्शन इंटू एरिया, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया BA. आता रोटेशन जर त्या पार्टचं झालं तर समजा रोटेशन थिटा झालं त्याचं, तर एरिया जो जनरेट होतो, म्हणजे समजा असा जर पार्ट असेल आणि तो इथे समजा या थिटाने असा रोटेट झाला असा, तर एरिया जो स्वॅप होतो तो किती असतो, 1/2L. L समजा त्याची लेंथ असेल, एल काय असेल, लेंथ. म्हणजे एक प्रकारचा ट्रँगल तयार होतो तो, लक्षात घ्या. समजा असा पण विचार करू शकता तुम्ही, असं इथे रोटेट झाला, बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारचा काय झाला, ट्रँगलच तयार झाला. ओके, सो हिअर तो जो असतो 1/2L. आता इथे बेस इंटू हाईट प्रमाणे जर करायचं म्हटलं तर ही समजा तुमची 1/2 बेस L. हाईट काढताना याच्यामध्ये आपल्याला अँगल, आता प्रत्येक 90 डिग्री असेल असं नाही, इन जनरल घेतो ना आपण, थोडा हाईट काढताना परपेंडिक्युलर ड्रॉ केला जाईल आणि मग तो जो कॉम्पोनंट येईल तो येतो L थिटा. तो कॉम्पोनंट किती येईल, हाईटचा L थिटा. सो 1/2L जस्ट लाईक अ बेस इंटू हाईट. सो ट्रँगल जर कन्सिडर केला तर, आणि त्याचा हा कॉम्पोनंट घ्यावा लागतो, म्हणजे 1/2L इंटू L थिटा, 1/2L स्क्वेअर थिटा. हा काय झाला, एरिया. ही व्हॅल्यू इथे टाकली. सो इट बिकम्स E इज इक्वल टू ddt ऑफ B. एरिया किती आला, 1/2L स्क्वेअर थिटा. So E is equal to ddt of B 1/2L square. Now angular velocity is equal to angular displacement upon time. Angular velocity is equal to angular displacement upon time. So theta is equal to काय, ओमेगा टी. मग थिटाची किंमत टाकली ओमेगा टी. सो ddt of B 1/2L square ओमेगा टी. याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे, B कॉन्स्टंट आहे, हाफ कॉन्स्टंट आहे, लेंथ फिक्स आहे, ओमेगा विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी म्हणतो आपण, ते बाहेर येईल. सो B/2L square ओमेगा, B/2L square ओमेगा कॉन्स्टंट, dt by dt 1, म्हणजे E काय येईल मग 1/2
BL² ओमेगा 1/2 BL² ओमेगा A. किती येईल ते A. Now next one. A uniform magnetic field exists in region given by B is equal to 3I plus 4J plus 5K. A rod of length 5 meter is placed along y-axis. इथे वेक्टर फॉर्म मध्ये सर्व. Is moved along x-axis with constant speed 1 meter per second. Then induced EMF in rod will be. फॉर्म्युला तोच वापरायचा आपल्याला. E is equal to BLV. But in terms of vector. त्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये बघा. वेक्टर फॉर्म मध्ये वापरताना बेसिक फॉर्म्युला तोच E is equal to BLV. But in vector form it is E is equal to V cross BL. V cross BL. आता याच्यात लक्षात घ्या काय काय गोष्टी आहेत. एक, मॅग्नेटिक इंडक्शन दिलेले आहे तर ते आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ IJK. ते तसंच वापरणार आहे आपण. हे बघा मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते तसंच वापरणे इन टर्म्स ऑफ हे झालं B. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बघा काय. व्हेलॉसिटी डायरेक्शन काय इज प्लेस्ड अलॉंग y axis and moved along x axis. मोशन कशी अलॉंग एक्स ऍक्सिस विथ कॉन्स्टंट स्पीड 1 मीटर पर सेकंड. म्हणजे व्ही किती 1. बट अलॉंग विच ऍक्सिस एक्स ऍक्सिस. आणि आय ऍक्सिसचा युनिट वेक्टर काय ए. म्हणजे काय येईल ते 1 into I. व्ही किती येईल 1 into I. हे बघा त्यामुळे व्हीची व्हॅल्यू काय घेणार आपण. व्हीची व्हॅल्यू 1 into I म्हणजेच I. क्रॉस बी ऑलरेडी पूर्ण दिलेला आहे 3I plus 4J plus -5K. हे बघा नाही प्लसच आहे 3I plus 4J plus 5K. हे बघा 3I plus 4J plus 5K इंटू L. आता L कसा घ्यायचा आहे. L कसा घ्यायचा आहे बघा. अ रॉड ऑफ लेंथ 5 मीटर इज प्लेस्ड अलॉंग y ऍक्सिस. y ऍक्सिसचा युनिट वेक्टर काय आहे J. म्हणून हे काय 5J. म्हणजे हे काय झालं 5J. बरोबर आहे. सो E इज इक्वल टू. आता अगोदर यांचं हे करून घेऊ आपण क्रॉस प्रोडक्ट. I क्रॉस I 0. I क्रॉस J K 1 into 4 4K. I क्रॉस K मायनस J. I क्रॉस K मायनस J म्हणजे -5J. हे हा पूर्ण ब्रॅकेट सोडवला आहे बघा. I क्रॉस I 0. आपण शिकलो 11th स्केलर वेक्टरमध्ये वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. त्याच्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये आपण शिकलोय बघा वेक्टर प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर्स. त्याच्यामध्ये शिकतो I क्रॉस I 0. I क्रॉस J K. I क्रॉस J K. आणि 4 into 11 आहे म्हणजे 4K. I क्रॉस K सिक्वेन्समध्ये असेल तर पॉझिटिव्ह, आउट ऑफ सिक्वेन्स असेल तर -5J डॉट 5J 0. हे तसंच बघा. आता याचा डॉट प्रोडक्ट आहे हा. इथे 0चे संपला विषय. K डॉट J 0 डॉट स्केलर प्रोडक्ट K डॉट J 0 म्हणजे ही 0 झालं. मायनस J डॉट J 1. J डॉट J 1 into दिस 5 25 -25. E इज इक्वल टू -25. त्याचं मॅग्निट्यूड किती येईल मग 25 व्होल्ट B. 25 व्होल्ट B. ओके पुढचं. A plastic rod AB is moving on a fixed conducting frame. बघा हा AB plastic rod आहे. This frame PQRS. No other external force is acting. Consider VAB is not equal to 0. म्हणजे potential difference along this is not 0. मग आता काय म्हणतो येतो a plastic rod AB is moving on a fixed conducting frame. आपण याला असं खेचतोय या प्लास्टिक रॉडला तर काय होईल. साधा आणि सिंपल आहे. याच्यामध्ये EMF इंड्युस्ड होणार नाही बिकॉज दिस इज अ प्लास्टिक रॉड. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय प्लास्टिक रॉड AB. सो ॲज इट इज जस्ट लाईक अ इन्सुलेटर. सो नो EMF इज इंड्युस्ड. ॲज नो EMF इज इंड्युस्ड नो करंट फ्लो थ्रू इट. आणि त्याच्यामुळे यातलं काहीही होणार नाही. नन ऑफ दीज. आन्सर काय असेल तुमचं नन ऑफ दीज. पुढे बघा. नाव अ हॉरिझॉन्टल स्ट्रेट कंडक्टर ऑफ लेंथ L placed along south north direction falls freely under gravity if BH
with a horizontal component, magnetic induction चा horizontal component of Earth's magnetic field येतो, then the induced EMF along the length of the conductor at instant when its velocity is v. Delta angle of dip हे आपण मॅग्नेटिझम मध्ये सुद्धा शिकलेलो आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, लेंथ ऑफ कंडक्टर जी आहे इट इज पॅरलल टू हॉरिझॉन्टल कंपोनंट. लेंथ ऑफ कंडक्टर काय आहे, पॅरलल टू बीएच ज्याला म्हणूया आपण. त्याच्यामुळे ईएमएफ इंड्युस्ड होणार नाही. म्हणजे बीएच मुळे अर्थचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे बीएच त्याच्यामुळे ईएमएफ इंड्युस होणार नाही. त्याला कारण आहे लेंथ ऑफ कंडक्टर इज पॅरलल टू बीएच. आणि दुसरी गोष्ट व्हेलॉसिटीचा जर विचार केला म्हणजे पडताना तर व्हेलॉसिटी इज पॅरलल टू बीव्ही म्हणजे व्हर्टिकल कंपोनंटला. त्यामुळे त्याच्यामुळे पण ईएमएफ इंड्युस्ड होणार नाही. सो 0 ए आन्सर काय. अ कंडक्टिंग रॉड ऑफ लेंथ ट्वाइस एल. हा जा ट्वाइस एल टोटल ए बी किती ट्वाइस एल आहे, हे एल पाहिजे खरं. ओके. रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा अबाउट द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे एल आणि हे एल. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी एक्झिस्ट पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि हे पॅरलल आहे. द ईएमएफ इंड्युस्ड बिटवीन द टू एंड्स ऑफ द रॉड इज. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला लागेल आपल्याला की ईएमएफ इंड्युस्ड ह्या सेक्शनमुळे जे तयार होईल ते आणि ईएमएफ इंड्युस्ड ह्या सेक्शनमुळे किंवा ह्या पार्टमुळे जे तयार होईल दोन्ही इक्वल असतील बट डायरेक्शन्स आर अपोजिट. त्यामुळे अल्टिमेटली एक ईएमएफ इंड्युस्ड होईल तेवढंच दुसरं ईएमएफ इंड्युस्ड होऊन त्याला कॅन्सल करेल. सो ओव्हरऑल ईएमएफ इंड्युस्ड किती असेल 0. ओव्हरऑल ईएमएफ इंड्युस्ड किती येईल त्याचं 0. करेक्ट. सो सी. Now next one. A wheel with 8 metallic spokes, each 50 cm long, is rotated with a speed of 120 rpm revolution per minute in a plane normal to the horizontal component of Earth's magnetic field. The Earth's magnetic field at the place is 0.4 Gauss. हे पण नीट आहे. And the angle of dip is 60 degree. The EMF induced between the axle and the rim of the wheel is. आता याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस जे आहे आपण त्यासाठी एक फॉर्म्युला प्रूव्ह केलेला बघा इथे. बघा किती नंबरचा आहे तो. रॉड ऑफ लेंथ एल रोटेटेड दिस 1/2 बी 1/2 काय होता आपला तो बी एल स्क्वेअर ओमेगा आहे बघा म्हणजे बी ओमेगा एल स्क्वेअर ए 35 चा. तो फॉर्म्युला आपल्याला इथे काय करायचा आहे वापरायचा आहे. येस. सो ई इज इक्वल टू 1/2 बी एल स्क्वेअर ओमेगा. आता याच्यामधला जो बी आहे तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे आणि प्रोव्हाइड जे केलेलं आहे आपल्याला हा बी हा 0.4 गॉस आहे. सो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय येतो मग इन टर्म्स ऑफ बी दॅट इज बी एच इज इक्वल टू बी कॉस थिटा. आता थिटा म्हणतो किंवा आपण त्याला अँगल ऑफ डिपला डेल्टा पण म्हणतो म्हणजे बी कॉस डेल्टा. त्याच्यावरनं अगोदर बीएच काढून घ्यायचा. लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी असते. ही जी दिलेली आहे हे 120 आरपीएम म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2πn वापरावं लागेल आपल्याला. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर कसं काढायचं बघा. बीएच इन टर्म्स ऑफ बी दॅट इज अ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. बी कॉस थिटा घेतो किंवा डेल्टा घेतो आपण अँगल ऑफ डिपसाठी. सो बी कॉस डेल्टा. बी किती प्रोव्हाइड केलेला आहे 0.4 कॉस आणि डेल्टा किती आहे 60. अँगल ऑफ डीप किती आहे 60. सो 0.4 कॉस 60. 0.4 इंटू कॉस 60 किती हाफ 0.4 अपॉन 2 0.2 पण ते काय हे 0.4 काय गॉस आहे. वी नो दॅट 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁴ टेस्ला. सो 0.2 इंटू 10⁻⁴ टेस्ला म्हणजे 2 इंटू 10⁻⁵ टेस्ला. ओके. मी म्हटलं त्याप्रमाणे ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी असते आणि जे दिलेले ते एन दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओमेगा इज इक्वल टू 2πn माहिती आहे आपल्याला 2π एन काढून घ्यायचा आहे. एन किती 120 आरपीएम येते. आपले फ्रिक्वेन्सी कशात घेतो आपण आरपीएस रिव्होल्यूशन पर सेकंड. 120 आपण 60 ने डिवाइड करा म्हणजे 2 आरपीएस इथे टाकलं 2π इंटू 2 4π ओमेगा मिळाला. आपण अगोदर म्हटलंय ईएमएफ इंड्युस्ड काय असेल रॉडमध्ये 1/2 बी एल स्क्वेअर ओमेगा. 1/2 तसाच बी आत्ताच काढला आपण 2 इंटू 10⁻⁵ इंटू एल किती दिलेलं आपल्याला 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर 0.5 मीटर बघा 0.5 त्याचं स्क्वेअर
एल स्क्वेअर आहे. ओमेगा आत्ताच काढलाय 4 पाय. सो 25 इंटू 4 म्हणजे 100 म्हणजे 10⁻², प्लस 2 - 2 कॅन्सल होईल म्हणजे पाय इंटू 10⁻⁵. काय येईल ते पाय इंटू 10⁻⁵. पाय म्हणजेच किती 3.14. सो 3.14 इंटू 10⁻⁵ व्होल्ट. ओके. नाउ नेक्स्ट वन. Find the EMF induced across the end AB given in the figure. काय केलेलं आहे ते, आता हा जो एक समजा रॉड असेल ऑफ लेंथ L पुटअप केलेला आहे आणि दिस इज अ करंट कॅरिंग वायर म्हणूया किंवा कंडक्टर म्हणूया. बिकॉज ऑफ दिस करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड विल बी डेव्हलप्ड. इथे असं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल याच्या भोवती आणि हा रॉड आपण मोशनमध्ये आणतोय. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल, चेंज होईल. ॲज बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF इज इंड्युस्ड इन दॅट रॉड AB. ते आपल्याला काढायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेशन टाईप तुम्ही जर आन्सर बघितलं तर बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे जर तिथे एक छोटंसं डेरिव्हेशन तयार होतं. आता त्याचं डेरिव्हेशन कसं करायचं, आता इथे डिस्टन्स किती दिलेलं आहे C, पहिल्या एंडचं. सेंटरपासून याचं अंतर किती येईल ते C+L. म्हणजे पहिल्या एंडचं तो सेंटर जर काढायचा म्हटलं तर लिमिट जर घेतली तर याचं लिमिट काय माहिती आहे, इंटिग्रेशनच्या वेळेस आपल्याला C to C+L. बघू कसं ते. आता आपण याच्यात एक इमॅजिन करतो की एक छोटासा एलिमेंट कन्सिडर करणं. ह्या AB रॉडचा छोटासा एलिमेंट कन्सिडर करणं dx. आणि समजा तो dx ह्या करंट कॅरिंग कंडक्टरपासून किती अंतरावर आहे, x. हे बघा, दिस इज यू कॅन से करंट कॅरिंग कंडक्टर I. ओके. and consider small element dx of that rod AB. AB से ना, AB. तर AB रॉडचा एक छोटासा एलिमेंट कन्सिडर केला आणि तो एलिमेंट किती अंतरावर आहे, x. कोणापासून, करंट कॅरिंग कंडक्टर. आता आपण 11th शिकलेलो आहे मॅग्नेटिक इंडक्शन ऍट एनी पॉइंट ऍट अ डिस्टन्स x. ऍक्च्युली आपण r घेतला होता. ऍट अ डिस्टन्स r फ्रॉम करंट कॅरिंग कंडक्टर इज गिवन बाय μ0I/2πr. आता इथे फक्त r च्या ऐवजी काय येईल, x येईल. आणि काय म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ऍट एनी पॉइंट P समजा आपण म्हटलं ऍट अ डिस्टन्स x फ्रॉम करंट कॅरिंग कंडक्टर इज गिवन बाय μ0I/2πx. μ0I/2πx म्हणजे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला जो एलिमेंट dx आहे त्या ठिकाणी समजा मॅग्नेटिक इंडक्शन याच्यामुळे किती मिळालं, μ0I/2πx. आता EMF इंड्युस्ड, हा रॉड मोशनमध्ये आहे की नाही, मोशनमध्ये असेल तर EMF इंड्युस्ड होईल त्या रॉडमध्ये. ते किती असतं, BLV. काय असतं, BLV. बेसिक फॉर्म्युला आपला BLV. आता आपण लेंथ किती घेतलेली आहे या रॉडची, dx. त्यामुळे L काय घेतला आपण, dx. B तसाच, V तसाच, B dx इंटू V म्हणजे BV dx. BV dx. आता B ची किंमत वर्ण पुटअप केली. हे बघा B किती आहे, μ0I/2πx इथे. सो E इज इक्वल टू μ0I/2πx इंटू दिस V इंटू dx. सो दिस इज द EMF induced because of this small element. Now EMF induced overall in this rod is given by integration. Integration of these limits. याचं बेसिक पहिला एंड कितीला आहे, C ला आहे आणि सेंटर पासून अंतर किती आहे, L. सो C to C+L. C to C+L. ही पूर्ण व्हॅल्यू टाकली. μ0I/2πx V dx. यातले कॉन्स्टंट पॅरामीटर्स बाहेर येतील. μ0IV/2π. μ0IV/2π. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x. C to C+L. We know that 1/x dx log x. काय रिझल्ट येतो, 1/x dx log x. सो log x कॉन्स्टंट बाहेरच आहे. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. फर्स्ट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. μ0IV/2π log x जागेवर C+L मायनस x जागेवर C. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. μ0IV/2π log of C+L मायनस log of C. μ0IV/2π log A minus log B, log A upon B, log of C+L upon C. A. μ0VI/2π log of C+L upon C. A. काय त्याचं A. Okay. Now next one. A jet plane is traveling towards west at a speed of 1800 km/h. हे कन्वर्जन करावं लागेल. What is the voltage difference developed between the ends of the wing having a span of म्हणजे लेंथ किती त्याची 25 मीटर. The Earth's magnetic field at the location has a magnitude 5 to 10⁻⁴ Tesla and deep angle of deep is you can say
30. मग आता याच्यात आपल्याला काय करता येईल बघा, तुमची जी व्हॅल्यू आहे BH काढून घ्यावं लागेल. याच्यात BH काढून घ्यावं लागेल. तो काय येईल आपला B cos डेल्टा. त्याच्यानुसार जर ती व्हॅल्यू जर काढून घेतली तर ती साधारण येईल तुमची 2 × 10⁻⁵ च्या आसपास. लेंथ किती प्रोव्हाइड केलेली आहे? लेंथ 25 मीटर. म्हणजे ही, किंवा एक काम करा, एक मिनिट थांबा. इफ द अर्थ मॅग्नेटिक फील्ड ऍट द लोकेशन हॅज अ मॅग्निट्यूड दिस. ॲज इट इज अ ट्रॅव्हलिंग लेवल, म्हणजे आता याच्यामध्ये हा कॉम्पोनंट बी डायरेक्ट आपल्याला ॲज इट इज घ्यावा लागेल 5 × 10⁻⁴ टेस्ला. म्हणजे बी ची किंमत जी आहे ती तशीच येईल. आणि समजा अँगल ऑफ डीपचा कन्सेप्ट म्हणजे म्हटल्याप्रमाणे जर वापरला तर BH इज इक्वल टू B cos थीटा किंवा B cos डेल्टा. बट ॲज इट इज इन एअर, सो ऍप्लिकेबल कॉम्पोनंट जो असेल तो व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल. म्हणजे इथे आपल्याला एक काम करावं लागेल, इथे आपल्याला BV घ्यावं लागेल. BV इज इक्वल टू, मग आता BV किंवा कसं वापरतो आपण, BV इज इक्वल टू काय येतं, व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे साइन डेल्टा येईल. म्हणजे BV घ्यावं लागेल. BV म्हणजे E इज इक्वल टू BV LV असं येईल तो, BV LV. ओके. आणि BV किती आहे, B साइन डेल्टा. B किती आहे, 5 × 10⁻⁴ साइन 30 म्हणजे 1/2. सो 5 × 10⁻⁴ इंटू 1/2. लेंथ किती आहे, 25 मीटर. येस, डायरेक्ट येणार एलची व्हॅल्यू. आणि व्ही किती दिलेला आहे, 1800 km/h. त्याचं जर 1800 km/h जर आपण कन्व्हर्जन केलं तर 1800 इंटू km/h करताना 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. 5/18 म्हणजे ती साधारण येईल 1800 इंटू 5/18 500 येईल ते 500 मीटर/सेकंड. म्हणजे ह्या जर व्हॅल्यूज टाकल्या सर्व तर साधारण ते यायला पाहिजे. हे बघा, येस, बी ची किंमत 5 × 10⁻⁴, साइन 30 डेल्टा होता आपला, L 25 आणि हे 500. 5 × 10⁻⁴ साइन 31/2 हे मल्टिप्लाय केलं तर 12,500. त्याच्यानंतर 5 आणि हे 125 तसेच घेतले आणि 2 आणि हे +2 आणि -4 -2. 5 इंटू 125/2 करून घेतलं 62.5 × 10⁻², 312.5 10⁻². आणि -2 जर इथे टाकला तर हे दोन घरी इकडे सरकेल 3.12. सो 3.125 व्होल्ट. 3.125 व्होल्ट. सी काय येईल आन्सर, सी. पुढे, हॉरिझॉन्टल टेलिग्राफ वायर 0.5 किलोमीटर लॉन्ग रनिंग ईस्ट and west is a part of circuit whose resistance is 2.5 ohm. The wire falls to the ground from height 5 meter if G is equal to 10 and horizontal component of Earth's magnetic field is 2 × 10⁻⁵, then the current induced in the circuit. साधा सिंपल कन्सेप्ट आहे. इंड्युस्ड EMF अगोदर काढून घेऊ आणि इंड्युस्ड EMF ला आपल्याला डिवाइड बाय रेजिस्टन्स करता आलं की आपल्याला काय मिळेल, करंट मिळेल. इंड्युस्ड EMF काढताना काय वापरणार तुम्ही, E इज इक्वल टू BLV. इथे डायरेक्ट आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोव्हाइड केलेला आहे 2 × 10⁻⁵. सो म्हणजे इथे BLV म्हणजेच काय, BHLV असं घ्यावं लागेल. 2 × 10⁻⁵. लेंथ किती आहे, 0.5 किलोमीटर आहे, पण ते किलोमीटरचं कन्व्हर्जन करावं लागेल 0.5 × 10⁻³ आणि व्हेलॉसिटी किती दिलेली आहे, व्हेलॉसिटी आता याच्यात एक लक्षात घ्या, व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली नाही. मग व्हेलॉसिटी कशी काढायची, तर ही वायर फ्रीली खाली पडते आणि वी नो द व्हेलॉसिटी ऑफ फ्री फॉल बॉडी काय असते ती, √2gh. आपण जेव्हा इफ्लक्स शिकलो होतो विस्कॉसिटीमध्ये, त्याच्यामध्ये पण फ्री फॉल बॉडीची व्हेलॉसिटी आपण काढतो. ती कशी काढली जाते, तो जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी हा कन्सेप्ट वापरतो. आणि मग 1/2 mv² इज इक्वल टू mgh. 1/2 mv² इज इक्वल टू काय, mgh. आणि मग v² इज इक्वल टू 2gh येतं ते, म्हणजे v इज इक्वल टू √2gh. हे बघा, आपण ते मी इथे डायरेक्ट वापरले. व्हेलॉसिटी ऑफ फ्री फॉल बॉडी म्हणतो आपण, v इज इक्वल टू √2gh. कन्सेप्ट काय वापरला जातो याच्यामध्ये लक्षात घ्या, 1/2 mv² इज इक्वल टू म्हणजे पोटेन्शियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. mm कॅन्सल झाला बघा, 2 तिकडे जातो. v² इज इक्वल टू 2gh आणि v इज इक्वल टू √2gh.
2 माहिती आहे, जी 10 घ्यायला सांगितलं त्याने, h किती आहे 5 मीटर, हाईट 5 मीटर. सो आफ्टर पुटिंग दॅट व्हॅल्यूज आपल्या व्हेलॉसिटी मिळते 10. पुट दिस हिअर. सो BH ची किंमत 2 × 10⁻5. L लेंथ किती प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला, येस 0.5 किलोमीटर आहे ती, 0.5 × 10⁻3 आणि व्हेलॉसिटी आपण इकडनं काढून आणली ती 10. 0.5 × 10 जर घेतलं तर 1.0 म्हणजे 1, -5 आणि 3 + 1 4 म्हणजे -1. 1 × 10⁻1 0.1 व्होल्ट. हे झालं E. हा काय आला आपला E. E = IR, I = E/R. E 0.1 अपॉन दिस रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 2.5. येस 2.5. सो 0.1 अपॉन 2.5 हे that gives you can say 0.04 ampere B. Okay. Now a long metal bar of 30 cm length is aligned along a north-south line and moves eastward at a speed of 10 meter per second. A uniform magnetic field of 4 Tesla points vertically downwards if the south end of bar has a potential of 0 volt. The induced potential at north end of bar is. बघा, नॉर्थ साऊथ हा बार ठेवलेला आहे आपण, बघा नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक फील्ड B, आणि पुल करतोय ईस्टवर्ड किती स्पीडने, 10 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. सो पुलिंग केल्यामुळे काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये पुलिंग केल्यानंतर EMF इंड्यूस्ड होईल, ते असेल E = BLV. B किती प्रोव्हाइड केलेले आहे आपल्याला, 4 टेस्ला. येस 4 टेस्ला. L किती दिलेलं आहे तुम्हाला, 30 सेंटीमीटर, 30 × 10⁻2 आणि व्हेलॉसिटी किती 10 मीटर पर सेकंड. आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट 120 × 10⁻1 म्हणजे 12 व्होल्ट. आणि EMF जे इंड्यूस्ड होईल ते इथे 0 आहे, म्हणजे अप्पर साईडला काय असेल ते पॉझिटिव्ह. सो E +12 किती असेल ते +12 व्होल्ट. A 2 Henry inductor. आता हा नवीन कन्सेप्ट सुरू झाला. A 2 Henry inductor carries a steady current of 0.5 ampere when the switch in the circuit is opened. The current is effectively 0 after 10 milliseconds. What is the average induced EMF in the inductor during this time interval? सोपं आहे. आपण सेल्फ इंडक्शनचा जो कन्सेप्ट शिकलोय, E = -LdI/dt. काय फॉर्म्युला आपल्याकडे, E = -LdI/dt. ओके, -L. DI म्हणजे चेंज इन करंट, फायनल करंट मायनस इनिशियल करंट अपॉन dt. ओके, सो मायनस, आता काय काय प्रोव्हाइड केलेले, 2 हेनरी म्हणजे इंडक्टन्स आहे, -2L सेल्फ इंडक्टन्स 2, फायनल किती आहे 0 आणि सुरुवातीला किती 0.5 बघा, 0.5 to 0 आफ्टर टाइम 10 मिलीसेकंड, म्हणजेच फायनल 0 मायनस 0.5 अपॉन टाइम किती 10 मिलीसेकंड आहे. dt किती आहे 10 × 10⁻3 कन्वर्जन केलं, मायनस मायनस प्लस 0.5 × 2 1 +1 -3 -2 वर जाऊन +2 म्हणजे 100 व्होल्ट. ए काय येईल त्याचं 100 व्होल्ट ए. नेक्स्ट वन बघा, an EMF of 25 millivolt is induced in a 500 ton coil when the current is changing at the rate of 10 ampere per second. हे लक्षात घ्या, एम्पियर पर सेकंड म्हणजे हे प्रोव्हाइड केलेले DI/dt. इनडायरेक्टली काय, हा डायरेक्ट आपल्याला DI/dt प्रोव्हाइड एम्पियर पर सेकंड. What is the magnetic flux through each turn of the coil at an instant when the current is 4 ampere? आता बेसिक कन्सेप्ट काय बरं तोच आहे, E = LdI/dt. त्याच्यावरून आपल्याला L काढायचं आहे. बट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन phi अँड I? वी नो दॅट मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. जेवढा जास्त करंट फ्लो होईल कंडक्टिंग वायर मधनं तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स राऊंड कंडक्टर कसं असेल, जास्त असेल. बघा कन्सेप्ट सांगतो कसा वापरायचा याच्यात. आपल्याला काय काढायचं आहे, बघा व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्लक्स, फाय काढायचं आहे ह्या गिवन टर्म्स पासून. ओके, सो E = LdI/dt बेसिक कन्सेप्ट आहे. L = हा DI/dt काय तिकडे डिवाइड होईल, L = EdI/dt. EMF किती प्रोव्हाइड केलेलं आहे, EMF हे बघा 25 मिलीव्होल्ट आहे, म्हणजे 25 × 10⁻3 25 × 10⁻3 आणि DI/dt डायरेक्ट प्रोव्हाइड केलं एम्पियर पर सेकंड. मी तुम्हाला सांगितलं 10 एम्पियर पर सेकंड म्हणजे डिवाइड बाय 10.
25 into 10 raised to minus 3 upon 10, that gives 25 into 10 raised to minus 4 Henry in the tons unit. आता आपल्याला माहिती आहे phi is proportional to I असतं. टेकिंग कॉन्स्टंट सेल्फ इंडक्टन्स phi is equal to Li. n टनसाठी काय घेतो आपण ते phi is equal to NL. पण इथे आपल्याला विचारलं काय ते नेमकं बघा. व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ईच टर्न, म्हणजे डिवाइड बाय टर्न करावं लागेल आपल्याला. डिवाइड बाय काय करावं लागेल, टर्न. सो phi काढताना काय करावं लागेल आपल्याला. नाव फॉर ईच टर्न वी हॅव टू डिवाइड बाय n. सो phi is equal to Li अपॉन n. Li पण L किती आलेला आहे तुमचा 25 into 10 raised to minus 4. I किती पाहिजे आता 4 एम्पियर. किती करंट पाहिजे 4 एम्पियर. सो 4 अपॉन नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 500. सो 25 into 10 raised to minus 4 into 4 upon 500. 25 4 जा 100 म्हणजे 10 raised to plus 2 plus 2 minus 4 minus 2 10 raised to minus 2 अपॉन हे 500 म्हणजे काय 5 into 10 raised to 2. समजून घ्या हे 10 raised to minus 2 आपण 500 ला कसं लिहिलं 5 into 10 raised to plus 2. हा प्लस 2 वर जाईल तो काय होईल -2 म्हणजे 10 raised to minus 4. 1 upon 5 into 10 raised to minus 4. 1 upon 5 म्हणजेच किती 0.2. 1 upon 5 म्हणजे किती 0.2 into 10 raised to minus 4 म्हणजेच किती 2 into 10 raised to minus 5. 2 into 10 raised to minus 5 म्हणजेच किती एक मल्टिप्लाय डिवाइड बाय 10 मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 2 चं 20 आणि डिवाइड केल्यावर -5 चं -6 20 into 10 raised to minus 6 वेबर आणि -6 वेबर म्हणजेच काय मायक्रो वेबर म्हणजे आन्सर येईल 20 मायक्रो वेबर. आन्सर काय येईल 20 मायक्रो वेबर. दॅट इज 20 मायक्रो वेबर ए. ओके सो पुढचे एमसीक्यूज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.